आज आपण बटाटा न कापता कोणत्याही प्रकारचे मोहन, इनो किंवा सोडा न वापरता अगदी पुरीसारखी टम्म फुगणारी गरमागरम अशी बटाट्याची भजी बनवणार आहोत. रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स शेअर केलेली आहे. त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा. रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वात प्रथम ना पुरीसारखी टम्म अशी फुगणारी बटाट्याची भजी बनवण्यासाठी इथे मी घेतले आहेत एकूण 3 असे मध्यम आकाराचे बटाटे. हे सर्व बटाटे मी पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतले आहेत. बटाट्याची भजी बनवण्यासाठी ना नेहमी अशा प्रकारचे मध्यम आकाराचे बटाटे घ्यावेत, जेणेकरून बटाट्याची भजी एकदम छान अशी एकसारखी मध्यम आकाराची बनली जातात. जास्त मोठ्या आकाराचे बटाटे घेतले ना तर बटाट्याची भजी जी आहे ना ती खूप मोठमोठी अशी बनली जातात. तर आता हे बटाटे जे आहेत ना याचे आपण साल काढून घेऊयात. तर इथे मी एक एक करून सर्व बटाट्याचे साल काढून घेत आहे. तर इथे सर्व बटाट्याचे साल काढून घेतले आहेत. साल काढून घेतल्यानंतर बटाटा एकदा पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतला आहे. तर आज आपण बटाटा जो आहोत ना तो चिरणार किंवा कापणार नाही आहोत. त्यासाठी एका बाउलमध्ये इथे मी घेतले आहे पाणी, तसेच घेतली आहे बटाट्याचे वेफर्स बनवण्याची खिसणी. त्या खिसणीवरती बटाटे जे आहेत ना ते आपण असे खिसून घेणार आहोत. तर इथे मी एक एक करून सर्व बटाटे जे आहे ना ती खिसून घेत आहे. अशा प्रकारे बटाटे खिसणीवरती खिसून घेतले ना तर याचे जे स्लाइस आहेत ना म्हणजेच काप ते एकसारख्या आकाराचे बनले जातात. तर पाहू शकता एकदम छान असे गोलाकार आपले बटाट्याचे सर्व काप बनवून तयार आहेत. तुमच्याकडे अशा प्रकारची खिसणी नसेल तर तुम्ही सुरीनेही कापू शकता, परंतु हे जे काप आहेत ना ते एकदम पातळ असे कापून घ्यायचे आहेत. तर हे काप काळे पडले जाऊ नये त्यासाठी मी पाण्यामध्ये ठेवून दिले आहेत. तर आता इथे बटाट्याचे काप तयार आहेत. आपण आता भजी बनवण्यासाठी लागणारे बेसनचे बॅटर तयार करून घेऊयात. त्यासाठी 1 वाटी बेसन घेतले आहे. वजनी प्रमाणात 100 ग्रॅम आहे. बेसन चाळून घेतलेले आहे. यामध्ये पाव चमचा क्रश केलेला ओवा घातला आहे. तसेच अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ घालून घेतली आहे. यानंतर घातली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. बटाट्याच्या भजीमध्ये ना जास्त असे साहित्य बाकीचे ॲड केले जात नाही, पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ॲड करू शकता. आता हे सर्व साहित्य छान असे मिक्स करून घेतले आहे. सर्व साहित्य मिक्स करून घेतल्यानंतर इथे थोडे थोडे पाणी घालून इथे मी बेसनचे बॅटर तयार करून घेत आहे. बेसनचे बॅटर तयार करताना एकदम जास्त पाणी घालायचे नाही, ते हे बॅटर पातळ होते. त्यामुळे अंदाज घेत थोडे थोडेच पाणी घालून हे छान असे बेसनचे बॅटर तयार करून घ्यायचे आहे. तर आता इथे तुम्ही पाहू शकता आपले छान असे बेसनचे बॅटर जे आहे ना तयार झाले आहे. तर हे बेसनचे बॅटर तयार करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, नेहमी हे जास्त पातळ बनवायचे नाही. जास्त पातळ बनवले ना तर बटाट्याच्या कापांना चिकटले जात नाहीत, भजी व्यवस्थित अशी बनली जात नाही. व जास्त जाड असे बॅटर बनले गेले ना तर बटाट्याची भजी तितकीशी छान अशी फुगली जात नाहीत व बटाट्याची भजी दिसायलाही छान अशी दिसत नाहीत. एकदम मध्यम असे पातळ याची कन्सिस्टन्सी हवी. तर इथे पाहू शकता अशा प्रकारे या बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवली आहे. तर आता आपण लगेचच गरमागरम बटाट्याची भजी बनवून घेऊयात. त्यासाठी इथे तेल गरम करण्यास ठेवले होते. तेल मध्यम असे गरम करून घेतले आहे. गॅसची फ्लेम मध्यम ठेवलेली आहे. तर आता इथे भजी बनवण्यासाठी बटाट्याचे जे काप आहेत ना ते एक एक करून या बेसनच्या मिश्रणामध्ये कोट करून इथे तेलामध्ये सोडून घेत आहे. तर सुरुवातीला इथे मी एकूण 6 ते 7 काप जे आहेत ना ते बेसनच्या बॅटरमध्ये कोट करून तेलामध्ये तळण्यासाठी सोडले आहेत. गॅसची फ्लेम मध्यम ठेवली आहे. तर पाहू शकता बटाट्याची भजी जी आहेत ना छान अशी एकदम टम्म फुगली जात आहेत. तर लगेचच ही बटाट्याची भजी जी आहेत ना दुसऱ्या बाजूने तळण्यासाठी इथे मी पलटवून घेतली आहे. तेल एकदम कडकडीत गरम नसावे, नाही तर बटाट्याची भजी तेलात सोडल्याच ना लगेच याचा कलर बदलला जातो. मध्यम गरम तेल असावे सुरुवातीला व गॅसची फ्लेम ही मध्यम असावी. तर पाहू शकता दोन्ही बाजूने छान अशी आलटून पालटून ही भजी जी आहे ना ती अशी मी सोनेरी रंगावरती तळून घेत आहे. एकदम बाहेर गाड्यावरती विकत मिळतात ना अशाच प्रकारची ही बटाट्याची भजी आपली तयार होतात. तर नक्कीच सांगितल्याप्रमाणे तुम्ही ही बटाट्याची भजी बनवून पहा व कशा प्रकारे झाली होती ही कमेंटद्वारे मला जरूर कळवा. तर छान अशी बटाट्याची भजी जी आहेत ना तळली गेली आहेत. याचा कलर पाहू शकता, टेक्स्चर पाहू शकता, किती छान असे दिसत आहे. तळलेली बटाट्याची भजी इथे मी तेलामधून निथळून बाहेर काढून घेतली आहे व अशाच प्रकारे उरलेली ही सर्व बटाट्याची भजी इथे मी बनवून घेतलेली आहेत. तर पाहू शकता मस्त अशी थंडगार पावसाळी वातावरणामध्ये खाण्यासाठी आपली पुरीसारखी टम्म फुगलेली गरमागरम बटाट्याची भजी खाण्यासाठी तयार आहेत. एकदम बाहेर विकत मिळतात ना अशाच प्रकारे ही बटाट्याची भजी तयार झाली आहे. त्याचा कलर पाहू शकता, टेक्स्चर पाहू शकता, किती छान असे दिसत आहे. अगदी पाहताक्षणीच ही बटाट्याची भजी खावीशी वाटत आहे. ही बटाट्याची भजी आहेत ना ती अगदी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्या व्यक्ती आहेत ना त्या सर्वांना आवडतात. तर नक्कीच घरी ट्राय करा
व कशा प्रकारे झाली होती ना हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा. तर पाहू शकता एकदम छान अशी पुरीसारखी टम्म फुगलं गेले आहेत आपली ही बटाट्याची भजी. तर तुम्हाला इथे एक बटाट्याची भजी मी तोडून दाखवत आहे. पाहू शकता बटाट्याचे कापही छान असे शिजले गेले आहेत व याची कोटिंगही किती छान असे तयार झालेली आहे. मस्त अशी तयार झाली आहेत बटाट्याची भजी. रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता, जेणेकरून ही रेसिपी बनवताना याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून जरूर कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा.